सो नेक्स्ट आहे इन अँड नॉट इन ऑपरेटर्स. आता काय आहे इन अँड नॉट इन ऑपरेटर? तुम्ही ह्याच्या आधीही बघितलं आहे इन अँड नॉट इन ऑपरेटर काय करतं. जर का आपण इन ऑपरेटरचा यूज केला तर ते काय करणार आहे, ते चेक करणार आहे एलिमेंट आहे तो सिक्वेन्स मध्ये प्रेझेंट आहे की नाही. आणि जर का तो प्रेझेंट असेल तर तो काय आपल्याला रिटर्न करणार आहे, ट्रू बुलियन व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. आणि जर तो सिक्वेन्स मध्ये नसेल तर काय रिटर्न करणार आहे, फॉल्स. आता त्याचंच अपोजिट आहे आता नॉट इन ऑपरेटर. नॉट इन ऑपरेटर काय करतं, नॉट इन ऑपरेटर रिटर्न करतं ट्रू व्हॅल्यू. नॉट इन ऑपरेटर काय करतं, रिटर्न करतं ट्रू व्हॅल्यू. केव्हा रिटर्न करतं, जेव्हा जे एलिमेंट आहे ते जर का प्रेझेंट नसेल त्या सिक्वेन्स मध्ये, ते रिटर्न करणार ट्रू. तेव्हा ते काय रिटर्न करणार, ट्रू. आणि जर ते प्रेझेंट असेल आणि आपण जर नॉट इन ऑपरेटर युज करतोय तर ते काय रिटर्न करणार, फॉल्स. आता आपण एक्झाम्पल थ्रू बघूयात. आपण काय केलंय, एक लिस्ट घेतली आणि लिस्ट डिफाईन केली आहे. ते लिस्ट डिफाईन केल्यानंतर हे बघा एक्स एक्स मध्ये आपण काय टाकलंय, ऍपल अँड बनाना. ऍपल बनाना टाकल्यानंतर आपण इथे काय बघतोय, प्रिंट मध्ये आपण काय टाकतोय, आपल्याला बघायचं आहे बनाना हे प्रेझेंट आहे का एक्स ह्या लिस्ट मध्ये, प्रेझेंट आहे का आपल्याला ते बघायचंय. तर आता आपण काय करतोय, प्रिंट इन डबल कोट मध्ये काय लिहायचंय, बनाना इन एक्स. प्रेझेंट आहे का ह्या लिस्ट मध्ये, येस प्रेझेंट आहे. तर ही काय होणार आहे, हे ह्याचा आन्सर काय येणार आहे, ट्रू. नेक्स्ट काय आहे, प्रिंट चेरी इन एक्स. आपल्याला बघायचं आहे चेरी ही एक्स मध्ये आहे का नाही, म्हणजे एक्स ह्या लिस्ट मध्ये चेरी आहे का नाही आपल्याला ते बघायचंय. तर त्यामुळे आता त्यांचा आन्सर काय येणार आहे, प्रेझेंट आहे का, नाहीये प्रेझेंट, म्हणजे त्याचा आन्सर काय येणार आहे, फॉल्स. आलंय. आता नेक्स्ट काय आहे, प्रिंट चेरी नॉट इन एक्स. आता ते काय म्हणतंय ऑपरेटर, चेरी हे एक्स लिस्ट मध्ये नाहीये. ठीक आहे, नॉट इन एक्स. तर हे ट्रू आहे का, नाहीच आहे, म्हणजे काय आहे, ट्रू आहे व्हॅल्यू. आता नेक्स्ट आहे प्रिंट ऍपल नॉट इन एक्स. ते काय म्हणतंय, ऍपल जे आहे ती त्याची व्हॅल्यू ती एक्स ह्या लिस्ट मध्ये नाहीच आहे. तर हे ट्रू आहे का फॉल्स आहे, सांगा बरं तुम्ही. ट्रू आहे का फॉल्स आहे, इट्स अ फॉल्स, कारण ते ऑलरेडी प्रेझेंट आहे. हे झालं आहे तुमचं इन अँड नॉट इन ऑपरेटर. तुम्हाला याच्यावर प्रोग्राम येतात. नेक्स्ट आपण बघूयात स्ट्रिंग मॉड्यूल. आता स्ट्रिंग मॉड्यूल मध्ये काय आहे, द स्ट्रिंग मॉड्यूल काय आहे, आता द स्ट्रिंग मॉड्यूल काय आहे, तर पायथनची स्टँडर्ड लायब्ररी आहे. स्ट्रिंग मॉड्यूल ऑलरेडी सगळं डिफाईन करून ठेवलेलं आहे. आता आपण त्याच्यात कोणकोणते ऑपरेशन करू शकतो, त्याच्यात ऑपरेशन करू शकतो आपण लोअर केस, अप्पर केस लेटरचे, डिजिट्सचे, पंक्च्युएशनचे, युटिलिटी फंक्शन्सचे जसं कॅपवर्ड्सचे, ते आपण ऑपरेशन्स करू शकतो ह्याच्यावर. आणि हे कशासाठी की कशासाठी आपण यूज करतो, इट्स कॉमनली युज्ड फॉर इट इज डिझाईन फॉर द कॉमन स्ट्रिंग ऑपरेशन्स. कॉमन स्ट्रिंग ऑपरेशन करण्यासाठी आपण स्ट्रिंग मॉड्यूल हे डिझाईन केलेलं आहे. सो इट प्रोव्हाइड्स अ कॉन्स्टंट रिप्रेझेंटिंग कॉमन यूज सेट ऑफ कॅरेक्टर्स. आता काय कॅरेक्टर्स, लोअर केस, अप्पर केस लेटर्स, डिजिट्स, पंक्च्युएशन. ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येतो, पण त्याच्यावर तुम्हाला प्रोग्राम येतो, ह्याच्यावर तुम्हाला प्रोग्राम लिहायला येतो. सो काय आहे आता, हे कशासाठी यूज केलं जातं, टू व्हॅलिडेटिंग द कॅरेक्टर्स इन अ स्ट्रिंग. जे पण स्ट्रिंग मध्ये कॅरेक्टर्स आहे ते व्हॅलिडेट करण्यासाठी. सेकंड आहे फॉर्मॅटिंग आउटपुट साठी. आणि थर्ड आहे हँडलिंग टेम्पलेट इन टेक्स्ट प्रोसेसिंग साठी. कशासाठी, फर्स्ट आहे व्हॅलिडेटिंग द कॅरेक्टर, सेकंड आहे फॉर्मॅटिंग आउटपुट, अँड थर्ड आहे हँडलिंग टेम्पलेट इन टेक्स्ट प्रोसेसिंग. सो आता आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला करावं लागणार आहे, वी कॅन इम्पोर्ट द स्ट्रिंग मॉड्यूल. आता आपल्याला सगळ्यात पहिलं काय करावं लागणार आहे, आपल्याला इम्पोर्ट करावं लागणार आहे स्ट्रिंग मॉड्यूल. आपल्याला स्ट्रिंग मॉड्यूल जर इम्पोर्ट करायचे, आपण काय कसं शिकलेलो आहोत, थर्ड युनिट मध्ये आपल्याला जर का इम्पोर्ट करायचं असेल तर आपण कसं करतो, इम्पोर्ट आणि स्ट्रिंग एवढंच लिहायचंय. त्यामुळे काय होईल, जेवढे पण स्ट्रिंगचे ऑपरेशन्स ऑलरेडी केलेले असतील ते आपण इथे यूज करू शकतो. आता आपल्याला फर्स्ट काय आहे, आता फर्स्ट आहे आपल्याला आस्की लेटर्स बघायचे. जेव्हा आता आपण आस्की लेटर्स बघतोय, त्याच्यावर ऑपरेशन करतोय, आता काय पहिलं काय आहे, स्ट्रिंग, काय आहे स्ट्रिंग आस्की अंडरस्कोर लेटर्स. आता हे असं लिहिल्यानंतर काय होतंय, असं लिहिल्यानंतर होतंय की
जे पण तुमचे व्हॅल्यूज आहे A to Z पर्यंत स्मॉल केस लेटर मध्ये, आणि कॅपिटल ए पासून ते कॅपिटल झेड पर्यंत जेवढे पण लेटर असणार आहे ते प्रिंट होणार आहे. केव्हा प्रिंट होणार आहे? जर तुम्ही हा एस विसरला तर तुमचं प्रिंट होणार नाही. जे A to Z आहे ते प्रिंट होणार नाही आहे. म्हणजे आस्की लेटर तुमचे प्रिंट होणार नाही आहे. सो द आस्की लेटर्स इज अ कॉन्कॅटिनेशन ऑफ ऑल आस्की लोअर केस अँड अप्पर केस लेटर. आता नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे आस्की लोअर केस. आस्की लोअर केस मध्ये काय होणार आहे? नावाप्रमाणेच आहे. आस्की लोअर केस मध्ये काय होणार आहे? इट कंटेन्स ऑल द आस्की लोअर केस ऑपरेटर, म्हणजे लोअर केस लेटर्स. म्हणजे काय? A to Z पर्यंत जेवढे पण लोअर केस असणार आहे ते सर्व प्रिंट होणार आहे. सेम आता ह्याच्या अपोजिट, जर का पण आपल्याला लिहायचं कसं आहे? स्ट्रिंग डॉट आस्की अंडरस्कोर अप्पर केस. सेम ह्याचं आस्की अंडरस्कोर लोअर केस असं तुम्हाला लिहायचं आहे. सो आता अप्पर केस लिहिल्यानंतर काय होतं? इट कंटेन्स ऑल दी अप्पर केस लेटर्स फ्रॉम द A to Z. झेड पर्यंतचे जेवढे पण अप्पर केस लेटर असणार आहे ते प्रिंट होणार आहे. नेक्स्ट काय आहे? डिजिट्स आहे. आता डिजिट्स मध्ये काय होतंय? डिजिट्स मध्ये होत आहे फ्रॉम द 0 to 9 पर्यंत तुमचे सगळे जे पण डिजिट्स असणार आहे 0 to 9 पर्यंतचे ते प्रिंट होणार आहे. नेक्स्ट काय आहे? फक्त तुम्हाला लिहायचं कसं आहे ते लक्षात ठेवा. प्रिंट मध्ये तुम्हाला स्ट्रिंग डॉट हे इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही हे लिहाल, तुम्ही जर नुसतं हेक्स डिजिट्स लिहिलं तर ते प्रिंट होणार नाही. तुम्हाला स्ट्रिंग डॉट हेक्स डिजिट्स असं लिहावं लागेल, किंवा स्ट्रिंग डॉट आस्की लेटर्स अंडरस्कोर लिहावं लागेल. आस्की अंडरस्कोर लेटर्स. आता हे नेक्स्ट काय आहे? स्ट्रिंग हेक्स डिजिट्स. आता हेक्स डिजिट्स मध्ये काय आहे? तुम्ही हेक्साडेसिमल तुम्हाला माहिती असेल. हेक्साडेसिमलची व्हॅल्यू काय असते? इट कंटेन्स फ्रॉम द 0 to 9 डिजिट्स, आणि A to F पर्यंत तुमचे लेटर्स असणार आहे. सो आता ए ची व्हॅल्यू काय असते ह्याच्यात? 10. करेक्ट? म्हणजे ते 0 1 2 3 4 5 6 7 8 9 पासून A to F पर्यंत प्रिंट होणारे, किंवा ABCDEF कॅपिटल मध्ये ते प्रिंट होणार आहे. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे ऑक्ट डिजिट्स. तुम्हाला ऑक्टल माहिती असेल. ऑक्टलची व्हॅल्यू कुठपर्यंत असते? 8 पर्यंतच ऑक्टलची व्हॅल्यू असते. सो ऑक्टलची व्हॅल्यू काय आहे? 0 to 7 पर्यंत ऑक्टलची व्हॅल्यू आहे. इट कंटेन्स ऑल द कॅरेक्टर्स युज्ड इन ऑक्टल नंबर्स. कोणकोणते असतात? 0 to 7 पर्यंतचे. नेक्स्ट काय आहे? इट प्रिंट्स द पंक्च्युएशन. आता हे आपण काय यूज करतोय? पंक्च्युएशन साठी आपण यूज करतोय. सो आपण कसं लिहिणार? प्रिंट स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन. सो आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे? इट कंटेन्स ऑल द कॅरेक्टर्स दॅट आर कन्सिडर्ड पंक्च्युएशन मार्क्स. त्याच्यामध्ये काय काय असणार आहे? पंक्च्युएशन मार्क्स असणार आहे. एक्सक्लामेटरी मार्क, हॅश, डॉलर, मॉड्युलो, लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन, सगळे जे पण पंक्च्युएशन मार्क असणार आहे ते असणार आहे पंक्च्युएशन मध्ये. नेक्स्ट आहे प्रिंटेबल. आता प्रिंटेबल जेव्हा आपण यूज करतोय आहे तर त्यामध्ये काय येतंय? झी आता जेवढं आपण इथे वरती बघितलं सेम सगळं खाली येणार आहे. म्हणजे काय? आता 0 to 9 पर्यंतचे डिजिट्स, A to Z पर्यंतचे लोअर केस, A to Z पर्यंतचे अप्पर केस, आणि त्याच्यानंतर पंक्च्युएशन, एवढं सगळं येणार आहे. सो इट कंटेन्स ऑल द कॅरेक्टर्स दॅट आर प्रिंटेबल. जे प्रिंटेबल आहे इन्क्लुडिंग डिजिट्स, लेटर्स, पंक्च्युएशन अँड व्हाईट स्पेस. आता नेक्स्ट काय आहे? प्रिंट हॅलो. प्रिंट हॅलो असं केल्यानंतर आता काय होतंय? आपण एक हॅलो मेसेज प्रिंट करतोय. सो इट कंटेन्स ऑल द कॅरेक्टर्स. सो आता आपण त्याच्यावर काय करतोय? स्ट्रिंग व्हाईट स्पेस. आता आपण इथे काय देतोय? स्ट्रिंग व्हाईट स्पेस. तर आता व्हाईट स्पेस दिल्यानंतर काय होणार आहे? एक तर स्पेस दिला जाणार आहे, नाही तर टॅब दिला जाणार आहे, नाही तर न्यू न्यू लाईन वर तो जाणार आहे. आणि आता मी काय करते? प्रिंट वर्ल्ड. त्यामुळे आता काय होतंय? हॅलो स्पेस येतो आहे अँड वर्ल्ड हा प्रिंट होतो आहे. अशा प्रकारे आपला थर्ड जो युनिट आहे तो कम्प्लीट झालेला आहे.
थँक्यू.